आणि आज पुण्यामधल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन असून लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी इथे येतात। विजयस्तंभ परिसरात सजावट केली गेली आहे। आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा इथे हजेरी लावली। आणि विजयस्तंभाला अभिवादन केल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही। आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते, मान वाढतोय, देशाचा नावलौकिक वाढतोय। त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकाच्या करता गेले 9.5 पावणे 10 वर्ष त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करण्यात आला। हे असं होईल ते तसं होईल, परंतु तसं न होता सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्यांची चाललेली आहे। माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सारे एकत्र येणारच आहोत। त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे कधी नाही कधीतरी भेटी होणारच आहे। त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे असं ते इन्क्लूड आहे की NCP सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेससुद्धा आहे, शिवसेनासुद्धा आहे। त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार। झाली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।